त्या प्रगट दिनानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी जमलो आहोत आणि त्यानिमित्त सुरू असलेल्या प्रवचनमाला एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्रावर आपण चिंतन करणार आहोत. या अंतर्गतच आज आपल्याला संत भेटीचा योग मोठा मोठा असं बाबांचं भजन आहे. त्या युक्तीप्रमाणे आपल्याला आज या ठिकाणी 3 संतांची दर्शन एकाच ठिकाणी होणार आहे. दुसरे संत थोड्याच वेळेत येत आहेत. चिन्मयानंद सरस्वती म्हणून म्हैसूरचे स्वामीजी आहेत, तेही रस्त्यातच आहेत, येत आहेत. तद्वत आपण थोडंसं दिगंबराचा जप करू ते स्वामी येईपर्यंत. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. रामनावले. हरि ओम. नेत्रोदकस्पृशाः शरीरं मार्जयतोम पवित्र पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपिवाः सर्वं शुचिः यजमानस्य ललाटे भाले तिलककर्णं. हरि ओम. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्व स्वस्ति नस्तावृक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातुः. हल्दी कुंकुला कपल देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवी परमसुख रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुण्डरीकाक्ष पुनात्वम् आचम्य केशवादिस्मरणम्. ओं केशवाय नमः स्वाहा. ओं माधवाय नमः स्वाहा. इति हस्तों वृक्षाल्यः. ओं विष्णवे नमः. ओं त्रिविक्रमाय नमः. ओं श्रीधराय नमः. ओं पद्मनाभाय नमः. ओं संकर्षणाय नमः. ओं अनिरुद्धाय नमः. ओं अधोक्षजाय नमः. ओं पुरुषोत्तमाय नमः. ओं अधोक्षजाय नमः. ओं अच्युताय नमः. ओं उपेन्द्राय नमः. श्रीकृष्ण परमात्मने नमः. प्रणवस्या परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः. आपोर्ज्योतिरसंवृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम. पितरविष्णु तथा वारुणक्षत्रं विष्णुरेव च योगस्य करणं चैवं सर्वविष्णु महिं जगत आदवद्य पुरोच्चारित गोविन्दायां वेदायां शुभपुण्यैतौः. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीयपरार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराह कल्पैवैव समन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे भारतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिण शंकराचार्य देवता पादुकाणां पूजनम् अहं करिष्ये. सह संकल्पिकेन गणपति पूजनं मह. हात जोडा, नमस्कार करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा ध्यायेध्यायं प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. हे सह संकल्पिकेन
अथ ध्यानम गुरुदेवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुदेव हरि ओम त्रिपादूर्ध्व उदयत्पुरुषः पादोसेह भवत् पुनः ततो विख्वं व्यक्रामत शासनान् शने अभिः ससङ्कल्पिकेन शुद्धोदकेन वृक्षेपः शुद्धस्नानं समर्पयामि। नमस्कारं करोमि। अभिषेकार्थे गन्धाक्षतपुष्पं सम्पूज्य गन्धाक्षतपुष्पं सम्पूज्य प्रार्थनापूर्वक नमस्करोमि। अभिषेकः हरि ओम सहस्रशीरिखः पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात स भूमिगुं सर्वतः स्मृतवात तिष्ठदशाङ्गुलम् मृतं दिवि त्रिपादूर्ध्व उदयत्पुरुषः पादोसेह भवत् पुनः ततोऽप्यक्वं विक्रामशासनानसने अभि ततो विराड जायत विराजो अधिपुरुषः सजातो अत्यर्ष्यद पश्चात् भूमिमथो पुरः तस्मात् सर्वभूतः संवृतं प्रकादाच्यं वसुस्तांश्चक्रे व्यानारण्याक्राम्याश्च जे तस्मात् सर्वभूतरिचः सामा विश्वानि देव सवितुर्दुरितानि परासुव जद्भद्रतन्न आसुव सुशान्तिर्भवतु। द्यौः शान्तिरन्तरिक्षं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरुखदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वेर्देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञ शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरेधिः जतो जतः समे असे ततो नो अभयं कुरु षण्णः कुरु प्रजाभ्यो भयण्णः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु। अमृतासनोपरि अक्षतां समर्पयामि। सुप्रतिष्ठमस्तु। ठेवा ठेवा सावकाश ठेवा। गंधवृक्षेवः ओं त्वां गंधर्वाय घनस्त्वां इंद्रस्त्वां बृहस्पते त्वामोखदे सोमो राजा विद्वान् यक्ष्मादमुचत चन्दनोशर्वर्यक्षदां समर्पयामि। ऋतुकालोद्भवति पुष्पं समर्पयामि। शेवन्तिकाबकुलचम्पकपाटलाब्जै पुन्नागजातिकरवेलरसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमालतेभिस्त्वां पूजयामि। जगदेश्वर मे प्रसीद। प्राद्वायुषप्राणशमुखादग्निरजायताः घृतदीपाय नमः। श्री सदाशिवसमारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरुपरंपराः। पुष्टांकरिष्णमीश्वरी सर्वभूतानां त्वामिहोपवेशयम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। त्वामिहोपवे श्रियम् अक्षदव अक्षदां संवृक्षेतः माल्यादिनि सुगन्धिनि मालत्यादिनि वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतामः। श्री गुरुदेव दत्त महाराज की जय।
सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये। मयारितानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। नमो ब्रह्मणदेवाय भगवान की जय। परवानगी दिली त्या पद्धतीने ते या ठिकाणी आले आहेत आणि आज छानपैकी उत्तम असं पाद्यपूजन झालं आहे। अवधूत वंदे हंतम श्री गणेशं विद्याश्री सुखदायकं विघ्ननाशाय कार्यादौ यो देवैरपि पूजितः करयुगगृहीतवीणां शशाङ्कवदनां सरोजनयनयुगां हिमकरधवलां देवीं नमामि नित्यं सरस्वतीं जननी। आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत्शङ्कराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आदिनारायणपदं धातारं चात्रिसत्पदं दत्तं जनार्दनं चैव एकनाथं नतोऽस्म्यहम्। परमकृपालु मर्यादा पुरुषोत्तम दाशरथी नंदन सीतावल्लभ भरताग्रज अयोध्याधीश श्री रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन पुलकित पावन झालेलं हे नाशिक तीर्थक्षेत्र, पुण्यस्थलीला गोदेच्या तीरावरती वस्ती करणारं कुंभ महाक्षेत्र, इथे बटुक हनुमान, पंचमुखी हनुमान, कपालेश्वर भगवान गोराराम, काळाराम, त्याचबरोबर सुंदर नारायण अशा अनेकविध देवी देवतांच्या प्रभावानं आणि सत्पुरुषांच्या येण्यानं जाण्यानं कपिला संगमापासून ते रामकुंडापर्यंत सचेल आणि पवित्र वातावरण सातत्याने इथे निर्माण झालेलंच असतं। परमहंस परिव्राजक श्री अनंत विभूषित गणेश महाराजांच्या पवित्र समाधीस्थली प्राकट्य दिनाचा महोत्सव प्रतिवर्षी आपण विश्वस्त ग्रामस्थ पंचक्रोशीतील सज्जन माता आणि भगिनी एकत्रित आनंदानं करत आहात, त्याबद्दल मनपूर्वक आपल्या सगळ्याचं मी अभिनंदन करतो। मला ज्यांनी निमंत्रण दिलं ते आदरणीय दत्तोपासक प्रेममूर्ती श्री विवेक काका दंडवते यांनाही धन्यवाद। आज तुमचं आणि माझं परमभाग्य असं आहे की आज दोन परमहंसांचं येणं हे आपल्या प्रवचनमालेचं खऱ्या अर्थाने फलप्राप्त झालं असं आपण म्हटलं तर काही वावगं होणार नाही। विप्रांच्या मंत्रघोषात यजमान पती पत्नीच्या करवी परमहंस परिव्राजकाचार्य अनंत विभूषित सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती संकेश्वर करवीर शंकराचार्य महासंस्थान यांच्या चरणपूजा करण्याचा सुयोग आपल्याला आज आला आणि स्वामी महाराज आज आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आल्याबद्दल आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करावं अशी अपेक्षा करतो। उभा भारत आणि महाराष्ट्र आमच्या बालाजी यूट्यूब या चॅनलच्या माध्यमातून ही वार्ता सर्वत्र आपल्या डोळ्यानं अनुभवणार आहेत, कानाने ऐकणार आहेत। त्याचबरोबर परमहंस परिव्राजकाचार्य शांकर मतानुवर्ती म्हैसूर तीर्थक्षेत्रात आपला आश्रम स्थापन करून सनातन वैदिक धर्माच्या नित्य प्रचारासाठी परिभ्रमण करणारे श्रद्धेय आदरणीय परमहंस परिव्राजक
चिन्मयानंद सरस्वती स्वामी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आपण करकमलानं वंदन करून टाळ्यांचा कडकडाट करूया. आज या दोन संन्यस्त महापुरुषांचं येणं आणि विप्रांच्या मुखातून मंत्रघोष होणं हे आपलं सगळ्यांचं परमभाग्य आहे. मला 3-3, 4-4 तास कथा प्रतिपादन करण्याची नित्याची सवय. काल जनरेटर लाईट हे प्रकरण आणि आज हे दोन स्वामी असल्यामुळं दोघांना वेळ आपण समर्पित करून उरलेला अवशेष भाग आपल्यासमोर सांगायचा मी प्रयत्न करणार आहे. आपण जेवढे आलात तेवढ्या सगळ्यांना धन्यवाद. जे आले नाहीत त्यांनाही धन्यवाद. आणि घरी बसून श्रवण करणाऱ्या सगळ्या भाविकांना खूप खूप धन्यवाद देत मी शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचं चरित्र आपल्यासमोर मांडतो आहे. वय 12 वर्षाचं झालं होतं. पंचपंच उषकाल झाला होता. प्रातःसमयाला ब्राह्ममुहूर्तावरती शांतीब्रह्म एकनाथ महाराज उठत असत. पुण्यस्थलीला गोदेचं स्नान करत असत. नित्य अर्पण, अर्घ्यदान, गायत्री हे सगळं आन्निक वैश्वदेवादी कर्म झालं की मग ते एकांतात शिवालयात जाऊन आपल्या भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्म्याला आणि भगवान श्री दत्तात्रयांना आळवत असत. दत्तात्रयाची उपासना आणि सूर्यनारायणाची उपासना या घराण्यात सातत्याने होतीच होती, यात तिळमात्र शंका नाही. पण गुरुभक्तीची आवड आणि ओढ अंतःकरणात निर्माण झाली आणि मन वेडपिसं झालं आणि आता श्रीगुरु दर्शनाविना आपल्या जीवनात आनंद नाही हे संत एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं. पण नियम असा आहे, सत्कर्म परिपाकांते भवेत सद्गुरु दर्शनम. जीवनात तुमच्या आणि माझ्या जेव्हा सत्कर्माचा परिपाक होतो तेव्हा साधन चतुष्टय संपन्न श्रीमंतीनं अधिकारी एखाद्या सत्पुरुषाचं दर्शन तुम्हाला आणि मला घडत असतं. एक संत वचन असे, सद्गुरूच्या दर्शनाविना आणि सद्गुरू कृपेविना आपलं जीवन साफल्याचं होत नाही. वाचिता अध्यात्म जाणताही अर्थ, गुरुविना व्यर्थ सर्व काही. करावा तो आधी सद्गुरू प्रसन्न, तयाचे कृपेने सर्व साधे. सद्गुरू सारिखा असता पाठी राखा. श्री गुरुचा पाठी राखा असेल तर आपलं आत्मकल्याण होतं. 3 प्रकारच्या कृपा आहेत. एक शास्त्र कृपा आहे, एक अंतःकरण कृपा आहे आणि एक गुरु कृपा आहे. शास्त्र कृपा नसली तरी चालते, अंतःकरण कृपा नसली तरी चालते, पण श्री गुरूंची कृपा असावी लागते. विवेक चूडामणी ग्रंथात आद्य शंकराचार्य असं लिहित आहेत, अपार संसार समुद्रमध्ये निमज्जतो मे शरणं किमस्ती, गुरो कृपालो कृपया वदैतत, विश्वेषु पादां भुजदीर्घ नौका. हा भवसागर, हा संसार तुम्हाला आणि मला आणि अन्यांना जर पार करायचा असेल तर सद्गुरूच्याच नावेचा आपल्याला आश्रय करावा लागतो. आपल्या प्रापंचिक नावेत आपण जर बसलो आणि त्याला जर विषयासक्तीचं छिद्र पडलं तर आपली नाव केव्हा संसारात बुडेल हे सांगता येत नाही. पण नाव न बुडता आईला तीरावरून पहिलं तीरावर जाण्यासाठी तुम्हाला आणि मला श्री गुरु चरणाचा नावेचा आश्रय करावा लागतो. विश्वेषु पादां भुजदीर्घ नौका. संतांचं वचन असे, करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. ब्रह्मा आदी या 2 शब्दानं उपलक्षणानं जगातल्या सगळ्या देवतेचा समावेश होतो. देवांना सुद्धा सद्गुरू विना तरता येत नाही. राघवेंद्र रामचंद्राला वशिष्ठांना गुरु करावं लागलं होतं. भगवान दत्तात्रयांनी प्रत्येकाचे गुण घेत घेत श्रीमद भागवतात वर्णन आहे, 24 गुरूंना आपलं मानलं होतं. भगवान कृष्णचंद्र परमात्मा सगळ्या जगाचे जगद्गुरू, पण तेही सांदीपाणींच्या गुरुकुलात उज्जैनीला क्षिप्रेच्या तीरावरती लाकडांच्या मुळ्या डोक्यावरती वाहत होते आणि गुरु शुश्रूषा करत होते आणि गुरुमातेला स्वयंपाकापासून ते पाण्यापर्यंत मदत करून अध्ययन अध्यापनाचं काम सातत्याने उज्जैनी तीर्थक्षेत्रात होत होतं. बघा, सगळ्यांच्या याद्या आपल्याला देता येतील. शिवरायांच्या सारखे राजेसुद्धा गुरुकृपेनंच कृपांकित झाले. मग ते समर्थ असतील, तुकाराम महाराज असतील, पण कोणी का असेना गुरुकृपेविना तरुणोपाय अजिबातच नाही. इकडे नाथ परंपरेचा विचार आणि विस्तार आपण जर केला तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मत्स्येंद्र तयाचा मुख्य शिष्य म्हणजे गुरुकृपेविना तरुणोपाय नाही. कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांना जर विचारलं की या संसाराची यात्रा तुमची साफल्याची कशी झाली, तर महाराजांनी उत्तर असं दिलंय, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो. आता शब्द वर्तमान कालवाचक आहे. आता उद्धरलो गुरुकृपे, गुरुच्याच कृपेनं आमचा उद्धार झाला, हे त्याचं उत्तर आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना विचारलं की तुमचा उद्धार झाला कसा, ते म्हणाले, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन माळिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी, गुरुविना पर्यायच नाही, हे त्यांचं स्वतःचं
वचन आहे. म्हणजे जगातल्या कोणत्याही संस्कृतीत आणि जगातल्या कोणत्याही पंथात आणि कोणत्याही संत परंपरेत जा, श्री गुरुविना आपलं जीवन तृप्त आणि कृतकृत्य होतच नाही. अशा 2 सद्गुरूंच्या चरणाची पाद्यपूजा करण्याचा सुयोग नाशिककर मंडळी तुम्हा सगळ्यांना आल्याबद्दल आनंद तुम्हीच तुमचा व्यक्त करा अशी भावना मी व्यक्त करतो आहे. विवेक काकांची मोठी तळमळ आहे की त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रण दिलं. आज शंकराचार्यांना इथनं प्रवासाला निघायचं आहे, त्यांना संकेश्वर मठावरती जायचं आहे. परिभ्रमण करत 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 दत्तधाम तीर्थक्षेत्रात काल ते आले होते आणि त्यांच्याद्वारे प्रज्ञाचक्षू आदरणीय मुकुंद काकांना प्रज्ञाप्रभात सूर्य शंकर मठानं पदवी प्रदान केली. त्याला मीही उपस्थित होतो. त्यांना त्वरेनं जायचं आहे, त्यामुळं तिथूनच आपण सगळेजण कोटी कोटी प्रणाम करून आपण चरित्राला आरंभ करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की हरा हरा. सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की. वर्ष 12 वर्षाचं झालं होतं आणि पहाटे उठून गोदा गंगेत स्नान करत असताना नाथानी मा गंगेला प्रार्थना केली. दशहरा कालच झालाय, हा पर्व काळ आहे. गंगेला प्रार्थना केली. नमामि गंगे तव पाद पंकजम सुरास्वरे वंदित दिव्य रूपम भुक्तिंच मुक्तिंच ददासि नित्यम भावानुसारेन सदा नराणाम. किंबहुना नंदिनी नलिनी सीता मालतीच मला पहा विष्णू पादाब्ज संभूता गंगा त्रिपथगामिनी. गंगेला प्रार्थना केली. तुमच्या नाशिकात गंगेचं महत्त्व मी येऊन सांगणं मला बरं वाटत नाही, परंतु गौतमांच्या अंगाचा दाह झाला आणि गौतमांनी पर्याय विचारला की माझ्या जीवनातलं दुःख निवृत्त होण्यासाठी मी काय करू. मग त्या पाण्याच्या प्रवाहात स्नान केलं म्हणून गौतमाच्या अंगाचा दाह कमी झाल्यामुळं गोदाह आवरी गोदावरी असं नामकरण या तीर्थक्षेत्राचं झालेलं आहे. ब्रह्मपुराणातल्या गौतमी खंडात या गोदागंगेचं अगदी नाशिकपासून त्र्यंबकपासून राजमाहेंद्रीच्या गोदावरी जिल्ह्यापर्यंत वर्णन अति उत्तम करण्यात आलेलं आहे. अशीच गोदागंगा प्रतिष्ठानपीठात पैठणात शालिवाहन नगरात वाहती आहे. नाथ महाराज स्नानासाठी गेले आणि गंगेला प्रार्थना केली. महाराष्ट्रातल्या संतांनी हेच श्लोक मराठीत लिहिताना अभंगवृत्तात भाव प्रकट केला. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. जीवनातले सगळे दोष निवृत्त होण्यासाठी केवळ गंगा स्मरण केलं तरी चालतं. म्हणून आपल्याकडं स्नान करत असताना तांब्याचं भांडं असायचं, त्याला ठोके असायचे, 2 कड्या असायच्या आणि त्याचं खरं नाव गंगा आलय, गंगेला राहण्याचं घर. आणि गंगेचं स्मरण करायचं आणि मग ते पाणी आपल्या अंगावर घ्यायचं. तांब्याच्या भांड्यातलं पाणी मंत्र म्हणत अंगावर घेतल्यानंतर ती एक फॅथी आहे, त्या पाण्यामुळं फंगल इन्फेक्शन होत नाही, गजकरण होत नाही, त्वचा खराब होत नाही, हाडं ठिसूळ होत नाही. हे विज्ञानघन तत्वचिंतन त्या पाण्याचं समीकरण तांब्याच्या धातूत स्नान करताना प्रतिपादन केलेलं आहे. हा विज्ञानवाद आहे. येणाऱ्या संत महंतांनी भारतीय तत्त्वज्ञान सांगत असताना त्याला सामाजिक शास्त्राची जोड वैज्ञानिक पॅरामीटर लावून तत्वचिंतन केलं तर सामान्य त्याला स्वीकारतीलच, यात काही वादच नाही. कलशस्य मुखे विष्णुकंठे मंत्र म्हणाच, 4 बाजूला 4 वेदांचं आव्हान कराच, परंतु कॉपर धातूतलं पाणी पिल्यानंतर स्वरनलिकेला त्रास होत नाही. हे जर विज्ञान सांगितलं तर वेल एज्युकेटेड लोक अध्यात्माकडे प्रवृत्त होतील. म्हणून तर विवेकानंद कॉलेजवर जात होते, माय ब्रदर अँड सिस्टर म्हणत होते, द ग्रेट फिलॉसॉफी भगवद्गीता सांगत होते. आता कुणी तरुणांना आकृष्ट करणारे राहिलेच नाहीत. म्हणजे या परमार्थात जवळजवळ वय ओलांडलेल्याच लोकांची गर्दी अधिक असते. आमचा सातत्याचा अनुभव आहे. जे लोक सनातन धर्माच्या संरक्षणार्थ जोडल्या जायला हवेत त्या तरुणांचा अभावच असतो. त्यामुळं त्यांना कळण्यासाठी आता कवितेच्या, साहित्याच्या, लालित्याच्या आणि विज्ञानाच्या भाषेत चिंतन प्रतिपादन केले तर लोक आपल्याकडं आकृष्ट होतील असा माझा अल्पस्वल्प अनुभव आहे. नाथांनी गंगेचं स्मरण केलं, स्नानही केलं, तर्पणही केलं, संध्यावंदनही केलं, गायत्रीही केला आणि नाथांनी गंगेला प्रार्थना केली, गंगे तू माझी आई आहेस. या जगात तिघींना माता म्हटलेलं आहे. एक तर जन्मदाती माता एक माता, गोमाता एक माता
आणि गंगा माता ही तिसरी माता प्रतिपादन केलेली आहे. गंगे तुला मी अभिवादन करतो. माझे आई बाबा तर मला सोडून गेलेत, मला ते आठवतच नाहीत. आई आणि आजोबा माझं पालन करतात. खरं स्तनपान करणारी तूच आहेस. तुलाच माझी प्रार्थना आहे, मला सद्गुरू कुठे भेटतील. नाथराय विचारतायत गंगेला, मला सद्गुरू कुठे भेटतील. तुमच्या माझ्या जीवनात आपल्याला वेड नाही गुरु भेटीचं. आणि गंगेला प्रार्थना केली आणि गंगेने आपलं मूळ रूप धारण केलं. तुम्ही जरा पैठणच्या नाथांचं चित्र अनुभवलं, नेटवर गुगलला सर्च करा तुम्ही. एका हातात नाथ भागवत आहे आणि गोदावरी गंगा पाण्यातनं बाहेर आपलं मूळ रूप धारण करून येते आणि नाथांच्या समोर उभी राहते आहे. तिने हात जोडले आणि गोदावरी गंगा विचारते आहे, बाळनाथा मला विचारलंस काय पाहिजे तुला. गंगे मला सद्गुरू कुठे भेटतील. धाव पाव सद्गुरू गंगे गुरु दाखवी मजला असं एक पद आहे. मला श्रीगुरू कधी भेटतील एवढी कृपा माझ्यावरती तू कर. गुरु कृपेविना तरुणोपाय जीवनात नाही. जाणतेनो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. काय दृष्टांत आहे तुमच्या लक्षात आला असेल कदाचित. तंतुमूळ, सोटमूळ, वृक्ष, विली, न कळणाराला झाड. त्या झाडांना ठिबक प्रकल्प जर केला म्हणजे ड्रीप केलं, छिद्र पाडलं आणि थेंबा थेंबानी पाणी दिलं तर त्या तंतुमुळांना आणि सोटमुळांना पाणी मिळतं. बघा ज्ञानेश्वर महाराजांचा 12व्या शतकातला ठिबक सिंचन प्रकल्प आहे हा. तुम्ही आता ड्रीप सांगतायत. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. त्या एका थेंबानं तंतू सोटमूळ परिपक्व होतात आणि त्या वाळलेल्या झाडाला हिरवे पानं येतात आणि फलाफुलांचा बहर येतो. तसं अधिकारी श्रीगुरू जीवन नावाच्या वेलीला, वृक्षाला भारतीय तत्त्वज्ञानाच्या ब्रह्मज्ञानाचं पाणी जेव्हा घालतात तेव्हा आपल्याला विवेक वैराग्याच्या पालवी फळांचा बहर येतो असा त्याचा स्वच्छ अर्थ आहे. काय ओवींचा सुंदर अर्थ आहे, कल्पना करा. सत्संग करायला ना असं प्रांगण मस्त पाहिजे. प्रांगण छानच आहे, समाज ओतोप्रोत पाहिजे, ऐकणारे एकाग्र पाहिजेत आणि चिरकाल शांतता मंडपात काळी पडली तर सोलीव असावी. मग सत्संग महिनाभर काय, चातुर्मास म्हणलं तर मी अजिबात कंटाळ नाही. कंटिन्यू रोज 2 तास वेगळ्या वेगळ्या विषयाचं चिंतन करता येतं. परवा त्या पाटणोलीला रायगड जिल्ह्यात मी नाथ संप्रदायाचा उदय आणि विस्तार कंटिन्यू सांगितला. म्हणजे नाथ पंथातले 12.5 पंथ कसे आहेत, त्या पंथाचं ज्ञान नेमकं कसं आहे, ते काश्मीरी शैवागमन कसं आहे आणि शांभवाद्वैत कसं आहे आणि ते आपल्याकडं संक्रमित कसं झालं, हा भाव मी प्रकट केलेला आहे. स्वामीजी नाथ संप्रदाय से भी सन्यासी दशनामी को मढ़िया मिली है और उन मढ़िया से अपनी परंपरा चलती आ रही है. माने की मास्टर ऑफ माइंड और हेड ऑफ डिपार्टमेंट आदिनाथं गुरुंग वंदे. ही परंपरा आहे आपल्या सगळ्यांची. त्यामुळे आपल्याला वेळ खूप कमी वेळेत मला अत्यंत स्पीडनं म्हणजे पाणी एकदा व्हायला लागलं की धाड 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 जसं ते निघतं की नाही, ते खडक खडे काटे कुपाट्या पाहत नाही. सागराला भेटण्यासाठी जातं, त्या नदीला विचारलं का ग निघालीस, ती म्हणती माझ्या प्रियतमाला मला आलिंगन द्यायचं आहे. तसं वाङ्मयीन गंगेची तत्त्वज्ञानाची नदी केशवापर्यंत जाण्यासाठी ती ताकदीनं वाहत असते आणि त्या प्रवाहाला आपण स्नान करून आचमन करून आपल्यालाच समाधानी तृप्त व्हावं लागतं. एकनाथ महाराजांनी संकल्प केला, गंगा प्रसन्न झाली आणि गंगेने सांगितलं तुला माझ्या नदीच्या उत्तर दिशेला एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणाचं नाव सूर्यप्रभंजन तीर्थ आहे. त्याला इस्लाम बांधव हुजूर पागा तीर्थ म्हणतात, त्याला हिंदू बांधव देवगिरी किल्ला म्हणतात आणि त्याला यव्वन मुसलमान बांधव दौलताबाद म्हणतात. आपल्याकडे सगळे बादच, मोमिनाबाद, उस्मानाबाद, औरंगाबाद, हे सगळे बाद करण्यासाठी प्रयत्न राष्ट्रानं राज्यानं भरपूर केले तरी कालच्या तारखेला जनादेश योग्य असा मिळाला नाही. हे ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. रामासाठी मरमर करणाऱ्या रामाने सुद्धा कौल न द्यावा यापेक्षा खंत वेगळी काय व्यक्त करायची, अजून काय बोलायचं आहे. म्हणजे धर्माचरण येणाऱ्या काळात करावं की न करावं हा एक प्रश्नच महत्त्वाचा चिंतनीय निर्माण झालेला आहे. मूर्ख राजे किन्हे पंडित फिरत भिकारी उधो कर्मण की गती न्यारी. चांगलं वागणाऱ्यांच्या हाती असं येतं, कीर्तन कथा प्रवचन भागवत दत्त अनुष्ठान करून जाणाराला गाडीला उडवते
आणि दारू पिऊन धाब्यावरून परत येणारा 3 तळाची बिल्डिंग बांधतो. देवा अजब तुझे सरकार, धुंद झाला तुझा दरबार. वेश्यागणिकाला श्रीमंत करतोस आणि गरिबांना त्रास देतोस. एक श्लोक सांगतो संस्कृतचा, अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रो बलिम दद्यात देवो दुर्बलो घातकाहा. पूर्वीच्या काळी यज्ञात पशुला बळी देत असत म्हणे. अजापुत्र म्हणजे शिळी, तिचा पुत्र म्हणजे तो बोकड. त्याला कानाला धरायचं, बिचारं ओरडत असतं, आणायचं आणि त्याच्या मानीला सुरी लावायची. असं कधी ऐकलं का हत्तीला धरून आणलंय? असं कधी ऐकलं का की उंठाला धरून आणलंय? असं कधी ऐकलं का चल वाघा तुला कापायचंय, चल सिंहा तुला कापायचंय? असं म्हणणाराला सिंह आणि वाघ जिवंत तरी ठेवील काय? म्हणजे देव दुबळ्यांचाच घात करतो असा त्याचा अर्थ आहे. देव दुर्बलो घातकाहा. देव भक्ता लागी करुणिदी संसार अंगी वारंवार करत असे. हे देवाबद्दल सोशल मीडियाला, इलेक्ट्रॉनिक मीडियाला, प्रिंट मीडियाला विरोधात लिहिण्याची ताकद जगाच्या पाठीवर फक्त संतांचीच आहे, दुसरी कोणाची ताकद नाही. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली, ब्रह्मसावित्री चुडाली आली का रे? चांगल्यांच्या संसाराची विल्हेवाट तू लावलीस आणि नको त्यांची वृद्धी तू करतोस. वारे वा देव, असं भांडण फक्त जगातले संतच देवाबरोबर करू शकतात. जसं की थोरले स्वामी म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज दत्तात्रयाशी बोलत असत, नामदेवराय बोलत असत, तुकोबाराय बोलत असत, समर्थ बोलत असत. समर्थ पंढरपूरला देवाला रागावले, कार्य कोदंडधारी रामा धनुष्य दिसत नाही, इथे रामपंचायतन दिसत नाही, लक्ष्मण भरत शत्रुघ्न दिसत नाहीत, वामांगी सीता दिसत नाही. असा नेभळाटासारखा काम न करणारा कंटाळवाना सुकलेल्या चेहऱ्यानं कटेवरती हात ठेवून निवांत काय उभा राहिलास तू? या धर्माचं कसं होईल? दुष्टांचं निर्दाळन कुणी करायचं? हे आसूर जर धावले, अंगावर आले, यज्ञसंस्था संपली, वैदिकांना मारलं, गायीच्या कत्तली झाल्या, तर लक्ष कोणी द्यायचं आहे? आणि देव म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा? हा प्रतिप्रश्न समर्थांनी त्या काळात पांडुरंगाला विचारला होता. आज आम्ही देवाला काय विचारत नाहीत? त्याचं कारण आहे देवाला भांडण्या एवढी आपली लायकी शिल्लक न राहिल्यामुळं न भांडलेलं बरं, हे त्याचं उत्तर आहे. देवाला भांडायला आपल्या अंगात साधनेची लायकी असावी लागती. मी क्षमा मागून सांगतो, पूजा उपासना याच्या अवडंबरापेक्षा अंतःकरणाच्या शुचित्वाला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या जिहतचुचयाची जोपर्यंत शुद्धता होत नाही तोपर्यंत वरपांगी लक्षणाला काही अर्थ तसा शिल्लक राहतच नाही. अंतरंगातल्या खुणा जेव्हा प्रकट होतात तेव्हा ईश्वर त्याच्या अंतःकरणात प्रकट होत असतो. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. आत आहेच तो परमात्मा. याला दृष्टांत देतो, मनपूर्वक तुम्ही सगळेजण ऐका. कंदील आहे कंदील, जुना विषय, जुनी संस्कृती, जुना महाराष्ट्र, जुना वाडा, जुनं घर तुमच्या डोळ्यासमोर आणा. कंदील, खाली त्याच्या भांड्यात रॉकेल आहे, मध्ये बर्नल आहे, त्याच्यामध्ये एक वात आहे, ती भडकायला लागली, तिला स्वच्छ करायचं, खोबऱ्याच्या तेलाचं बोट लावायचं, काच स्वच्छ करायची, ती बसवायची, वरचं त्याचं हेड, डोकं अलगद सोडायचं. मग तो दिवा प्रज्वलित झाला की अंधकाराचा नाश करतो आणि प्रकाश देतो. परंतु एका शिकलेल्या MBA झालेल्या मुलाला मी म्हटलं, बाळा कंदील लाव रे, ॲटोमॅटिक इमर्जन्सी ट्यूब नाही आहे, सौर ऊर्जा नाही आहे, जनसेट जनरेटर नाही आहे, बॅटरी नाही आहे, काय करावं कळत नाही. त्या काळात गोडतेलाचे दिवे पंतीत लावणं, समय लावणं किंवा रॉकेलचा दिवा लावल्याविना पर्याय नव्हताच. काय करावं कळेना. त्या MBA झालेल्या मुलाला मी म्हणालो, काच काढ, स्वच्छ कर आणि दिवा पेटव. त्याने त्याच्याजवळचा रुमाल काढला, नॅफकिन काढली, दस्ती काढली आणि काचेला वरून पुसलं. दृष्टांत ऐकताय ना तुम्ही सगळेजण? दृष्टांत ऐकताय ना? काचेला वरून पुसलं, काचेला वरून पुसलं. आता जरा माझ्याशी एकरूप व्हा. किती वर्ष काचेला वरून पुसल्यावर आतली काजळी जाईल? बोला बोला जरा हाला. काजळी आलेली आहे, काजळी आली आहे, काजळी आली आहे आतून आणि साफसफाई चालली आहे वरून. तसं 3.5 हाताच्या देह नावाच्या कंदिलामध्ये ज्ञान नावाची ज्योत आहे, त्याला चैतन्य म्हणतात. कूटस्थ चैतन्य, ब्रह्मचैतन्य, हरी, परमात्मा, नारायण, दत्त, राम, कृष्ण इत्यादी तो हृदयात आहे. पण या कंदिलाला काजळी आली आहे आतून आणि साधना लावताय तुम्ही वरून. आम्ही लावतोय राख, भस्म, काका आम्ही सगळे. तुम्ही सौंदर्य प्रसाधनं लावतायत, लावा.
पण काजळी आतून आली आहे, वरच्या स्वच्छतेला काही अर्थ शिल्लक राहणार नाही. याला अंतःकरण चतुष्टयाची स्वच्छता असावी लागती. आता याला ओवी सांगतो. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तर योग्या पाही दिवाळी निरंतर. आतली काजळी स्वच्छ केल्या विना, म्हणजे वेदांतात आवरण काढल्या विना, विक्षेप दोष काढल्या विना, आच्छादन काढल्या विना आतलं चैतन्य दिसत नाही. त्या आवरणानं तुम्हाला मला प्रॉब्लेम केलेला आहे. याला शांकर वेदांत म्हणतात, अद्वैत वेदांत म्हणतात. आणि दंडी स्वामींचं हे काम आहे की शांकर मतानुवरती अद्वैत वेदांत प्रतिपादन श्रोत्यांच्या समोर करून जनप्रबोधन त्यांनी केलंच पाहिजे, करणं गरजेचंच आहे. हा अट्टहास आहे. श्रोते हो, आतली काजळी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत वरच्या सौंदर्य प्रसाधनाला काही अर्थ नाही. मग अँटीरिंकल क्रीम लावा, विको टर्मरी लावा, व्हेर अँड लवली लावा, किंवा रामदेव बाबांच्या नवीन ट्यूबा लावा, किंवा मग आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साबणा लावा, कोणाच्याही साबणा लावा, त्याला काही अर्थ नाही. याला तुम्हाला प्रमाणाविना मी बोलणार नाही. तस्मात शास्त्र प्रमाणंते नाही निर्मळ जीवन काय करील साबण. काय संतांची वचन आहे तो. त्या काळात साबण नव्हती, केमिकल नव्हती, कंपनी नव्हती, मग साबण आली कुठून. साबण म्हणजे संत विचार. अर्थसंगती लावताना नाकी नाव येतं. साबण म्हणजे संत विचार. संतच का, जे संत आहेत ते संत. अँड आयडल मॅन इज डेव्हलप वर्कशॉप. रिकाम्या माणसाचं मन म्हणजे सैतानाचा कारखाना. महाराष्ट्रातल्या संतांनी, भारतातल्या संतांनी आपलं मन रिकामं रितं कधी ठेवलंच नाही. मन हरिमय केलं. आणि हरिमय मन करण्यासाठी एकमेव आशीर्वाद आहे तो गुरुकृपेचा आशीर्वाद आहे. गुरुकृपे विना बरं का विचाराची साबण भेटत नाही, अंतःकरण चतुष्टय स्वच्छ होत नाही, मळ जात नाही. आणि मळ गेल्या विना ब्रह्मांडाचा नायक तुम्हाला मला भेटत नाही. परिक्रमा करा, गोदेला जा, काशीला जा, कुठेही जा, याला प्रमाण आहे. याला प्रमाण आहे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. कुठेही जा, मनाचं परिवर्तन नसेल, क्रिया बदलली नसेल, अहंकार शिथिल झाला नसेल, मनाची विनम्रता नसेल, अंग कोवळं नसेल, तर तीर्थ करा किंवा तीर्थांना घरी आणा, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. याकरता वृद्ध काळात सूचना आहे. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तुम्ही मला सांगितलं मी आता अनुष्ठान करणार आहे. मी तुम्हाला विचारलं कुठे, तुम्ही मला म्हणालात घरी. मला फार आनंद झाला. तीर्थातल्या अनुष्ठानाबद्दल माझा विरोध नाही, पण तीर्थात जाऊन आपलं मन तीर्थरूप होत नसेल तर तीर्थांना प्रदूषण करण्यात अर्थ नाही. वाक्य ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. तीर्थ पवित्रच आहेत, पण आपल्या जाण्या येण्यामुळं अपवित्र व्हायला लागली आहेत. म्हणून आपण आहे त्याच ठिकाणी अनुष्ठान साधना केली पाहिजे, करायला हवी आहे. अन्यत्र परिभ्रमण करा, पण चित्त विकलांग असेल तर तीर्थयात्रेचा काही परिणाम होणार नाही नाही नाही. हे त्याचं स्वच्छ उत्तर आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज गंगेची प्रार्थना केली, दत्तात्रयांना अभिवादन केलं, आपल्या भगवान कृष्ण परमात्म्याला अभिवादन केलं, कुलपरंपरेच्या सूर्यनारायणाला अभिवादन केलं. आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज देवगिरीच्या किल्ल्याच्या दिशेनं निघाले. दरकोस दरमुक्काम करत कोणती कोणती गावं लागली. त्यांनी पैठण तीर्थक्षेत्र सोडल्यावर बिडकीन गाव लागलं, ढोरकीन गाव लागलं आणि खडकी गाव लागलं. खडकी म्हणजे त्या काळातलं आत्ताचं औरंगाबाद आणि आता पुन्हा बदललेलं छत्रपती संभाजीनगर. तिथून ते निघाले आणि किल्ल्यावरती पोहोचल्यानंतर इस्लामी राजवट होती. तिथे कोणी नमस्कार म्हणत नव्हतं. रामरामाच्या उच्चाराचा संबंध तर स्वप्नातही येत नव्हता. अस्सलाम वालेकुम सगळेजण एकामेकाला म्हणत होते. त्यांच्या डोक्याला तशा विशिष्ट प्रकारच्या कॅप होत्या आणि आपलं त्यांचं सगळं उलटंच. आपण इस्त्री म्हटलं की ती इस्त्री म्हणतात. प्रत्येक शब्दात उलटं सुलटं सगळं प्रकरण आहे. आपण म्हणतो राम रहीम एक आहे, ही आपली हिंदूंची भूमिका आहे, ती असलीच पाहिजे. पण त्यांनी पण आपल्याला तेवढ्याच ताकदीनं हा रिप्ले द्यायला पाहिजे, म्हणजे समन्वयानं भारत सुखात नांदू शकतो. अन्यथा त्रासाला तुम्हाला मला सामोरं जावं लागेल. इस्लामांची सत्ता आहे. कुणी गझल म्हणतंय, कुणी कव्वाला म्हणतंय. गुलिस्ताम खुद बखुद खुदा ही ओ आ गया, दस्त दुआ पंत जे के हात कटोरा भर दिया. या कव्वाल्यान गझल चालल्यात. तिथे एकनाथ महाराज गेले. त्यांच्या लक्षात आलं, वय वर्ष 12 होतं, की मी जागा चुकलो की काय, रस्ता चुकलो की काय. मला तर गंगेने सांगितलं तुला इथे सद्गुरू भेटतील, पण हे वातावरण तर सगळं वेगळंच आहे. आलो कुंभमेळ्याला पण पाहिलं तिसरंच.
असं जर मन दुखावलं तर नको वाटतं. सगळा प्रपंच त्यागला, मुलं बाळं त्यागले, बायको त्यागली, आहे ती प्रॉपर्टी त्यागली आणि दंडी संन्यास घेतला. आणि संन्यासातही पुन्हा जर विकृती पाहायला मिळाली तर संन्यास घेतलेल्या माणसाने आता जायचं कुठे? रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला तर दवाखान्यात ॲडमिट करता येईल, पण शास्त्र मतात आणि पथावर ॲक्सिडेंट झाला तर आता काय करायचं हा माझ्यासारख्या सामान्य दंडी संन्यासाला प्रश्न पडतो. तुमच्यातले मतभेद, तुमच्यातला कलह, तुमच्यातली भांडणं नसतात हे ऐकून आम्ही तुमच्या पथावर आलो, पण तुमच्याकडं आल्यावर संसारातल्याच गोष्टी तुमच्याकडं होत असतील तर आमच्यासारख्या जनसामान्यांनी आमचं आत्मकल्याण तुमच्याकडनं कसं करून घ्यायचं हा एक प्रयत्न आहे. हे ज्यांना कळलं नाही त्यांना अजून मराठीत सांगतो. कोरोना काळात 2019ला कोरोना झालेला पेशंट त्रस्त झाला. 3 दिवस त्याला उन्हात उभं केलं, हातपाय स्वच्छ ठेवले, तोंडाला कपडा बांधला, आहारावर नियंत्रण ठेवलं, कोमट पाणी पिण्यासाठी दिलं आणि कोणीतरी सांगितलं अमुक डॉक्टरचा सल्ला घ्या. तो बिचारा गेला, तो डॉक्टरलाच कोरोना झालेला होता. दृष्टांत नाही कळला तुम्हाला? नाही कळला? डॉक्टरच रोगी असल्यामुळं रोग्याची रोगनिवृत्ती कशी होईल नाही कळलं. डॉक्टरच रोगी आहे तर आता पेशंटची रोगनिवृत्ती कशी होईल? तसं भवसागराच्या प्रपंचात तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं अधिकारी संताकडे गेले आणि त्यांचाच ॲक्सिडेंट झालेला असेल तर आपला फ्रॅक्चर झालेला पाय ते नीट कसा करतील हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. हेही ज्यांना कळलं नाही त्यांना यापेक्षा मराठीत मला चर्चा करता येत नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज किल्ल्यावरती पोहोचले पण मन दुखवलं. अरे बापरे, मी 1995ला श्रीमहंत झालो होतो कुंभमेळ्यामध्ये. तुमच्या नाशिकात 2015ला गुरुमीत बग्गांच्या सेलिब्रेशन्स लॉन्सला 2 महिने माझा मुक्काम होता. मोठा यज्ञ, 2 महिने कथा कीर्तनं, प्रवचनमाला, ब्राह्मण भोजन, संन्याशांना कपडे लत्ते, दाग दागिने, अंगठ्या, भंडारा, महंत, मंडलेश्वर महंत, कोठारी, भंडारी, पुजारी हे सगळे यायचे. आम्ही पूजन करायचो. माझं मन दुखावलं. देवा, प्रपंच त्यागला, मुलांच्या लग्नाला लई, घर सोडलं, घरचे नाराज झाले, तारुण्यात बायको रडायला लागली, आई धाय मोकलून रडली, वडिलांनी त्राही त्राही केली. आपण कुंभात आलो, महंतांच्या पाया पडावं, साधूंच्या पाया पडावं, संन्याशांना आलिंगन द्यावं, पण त्यांच्याकडे गेल्यावर त्यातले काहीच बरे होते, काही गेल्या गेल्या अलग खोल दे पलक दुनिया की झलक तुम दम लगाने आजा टिकडी वाले बाजा म्हणून धूर काढत असायचे. म्हणजे एखाद्या कंपनीच्या सायलेन्सरचं प्रदूषण बाहेर पडतं तसं. मग मला वाईट वाटलं. यापेक्षा आपल्या गावाकडचा हरिपाठात बिडी वाढणारा साधा एखादा भजनी परवडला. नाही कळलं तुम्हाला माझं वाक्य? ज्यांच्याकडं सुधारण्यासाठी गेलो तेच जर प्रॉब्लेममध्ये असतील तर आपलं काय होणार आहे ही मोठी प्रचंड शंका आहे. त्यामुळं मी कंटाळलो, महंत पद सोडलं, महामंडलेश्वर पद सोडलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बहुतेक संन्याशांना हे माहिती नसतं, पण वैष्णवात मी राहिलो आहे 95 ते 2014पर्यंत. मी जगद्गुरू द्वाराचार्य पदावरती होतो, म्हणजे इक्वलेंट शंकराचार्य. मी सोडून दिलं. त्याला एकच कारण आहे, मी गाथा वाचला आणि तुकोबारायांचा अभंग माझ्या अभ्यासात आला. आणि तो अभंग असा आहे, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. नाही कळलं? 7 प्रकारचा उपाधी वेदांतांनी प्रतिपादन केला आहे. उपाधी जर तुमच्या माझ्या पाठीमागं लागली तर आपल्याला भजनापासून जीव मोकल्या जात. स्नान कराच, पण माझं उत्तर असं आहे, मन निर्मोचनम पुंसा जलस्नानम देणे देणे. मनाचं पावित्र्य हेच गंगेचं स्नान आहे. त्रिकाल स्नानाने तसा फायदा होतो असं मला वाटत नाही. अंतःकरणाची चतुष्टता आणि स्वच्छता आणि पावित्र्यता आणि सातत्य आणि भगवत चिंतन हीच तीर्थयात्रा आहे, हे स्नान आहे, हेच व्रतवैकल्य, हा संकल्प आहे. जन्मभर संकल्प सांगून आणि जन्मभर संकल्प करून आपल्या अंतःकरणातला विकल्प जात नसेल तर संकल्पाला अर्थ काय? यापेक्षा सोपंच संकल्प आहे सत्य संकल्पाचा. दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. नारायण म्हणजेच दत्त, दत्त म्हणजेच कृष्ण, कृष्ण म्हणजेच विठ्ठल, पांडुरंग जटाधर, शूलहस्त कृपानिधे. स्वामी म्हणाले दत्तन पांडुरंग एकच आहेत. तुमच्या मनाची भिन्नता आहे, आपलं एकच आहे. भिन्न भिन्न वादविवाद करण्यात मजा अजिबात नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी किल्ल्यावर पाहिलं, मन जरा दुखावलं. देवा, पांडुरंगा, श्रीखंड्या, दत्तात्रया, सूर्यनारायणा, हे कृष्णा कुठे असतील माझे गुरुदेव?
तर इस्लाम लोक म्हणायचे छोटे बच्चे ने मदरसा में जाना चाहिए, यहाँ तो कचेरी है, बड़े काम के लिए लोग आते, क्या नाम है तेरा? मेरा नाम नाथ है। कहाँ से आया? पैठन से। क्या चाहता है? गुरु शुश्रूषा और कृपा। ये क्या होता है? माहितीच नाही। ये क्या होता है? जाओ, यहाँ कुछ नहीं मिलेगा, असा करारी आवाज ऐकला। पण नाथ शांतीब्रह्म जेवढे होते तेवढेच कठोरही होते, हे कृपया कोणी विसरू नका। हे पुढच्या चरित्रात मी तुम्हाला सांगणार आहे। सगळे महाराज लोक नाथांना शांतीब्रह्म म्हणतात, पण माझा भाव वेगळा आहे। नाथांच्या एवढा योद्धा संत कोणी नव्हता। योद्धे होते, योद्धे। त्यांनी किती सैनिकाचा पाडावा केला हे चरित्रात पुढे मी सांगणार आहे। क्रमाने येत आहे, वेळ जसा पुरेल तसे आपण चिंतन करूया। किल्ल्याच्या उत्तर दिशेला गेले, सूर्यप्रभंजन तीर्थ पाहिलं। तिथल्या किल्ल्यावरच्या पाषाणाची खासियत अशी आहे, त्याला जर असं वाजलं तर त्या दगडांचा एका विशिष्ट कंकणासारखा किंवा काशाच्या भांड्यासारखा स्वर कानावरती पडतो म्हणे। तिथे गेले, उत्तरेकडे तोंड केलं होतं आणि पंत समाधिस्थ होते। पंत समाधिस्थ होते। हे पंत कोण, यांची पार्श्वभूमी तुमच्या कानावरती घालतो। यांचं नाव जनार्दन स्वामी। हे मूळ देशपांडे। हे अश्वलायन सूत्री देशस्थ ब्राह्मण। रघुविधी, जन्म शके 1426, फाल्गुन वद्य षष्ठी। पण पूर्वकर्माच्या संकल्पाप्रमाणे यौवनांच्या सत्तेत किल्ल्यावर कचेरीदार व्हावं लागलं। प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन। मला पुष्कळ वाटतं कॅबिनेट मंत्री व्हावं, पण माझं प्रारब्ध नाही आहे। मला असं वाटलं की योगी मुख्यमंत्री झालेत, मी राज्यपाल व्हावा। वाटणं वेगळं आणि होणं वेगळं। कारण आपलं क्रियामान, आपलं संचित आणि आपलं प्रारब्ध, जसं ज्याचं कर्म आहे तसं फळ त्याला मिळत असतं। त्यामुळं एकनाथ महाराज त्यांना भेटण्यासाठी गेले आणि हे जनार्दन पंत मोठे अधिकारी होते। जनार्दन किती हे मुळात तुम्ही समजून घ्या सगळेजण। बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम आहे की जनार्दन स्वामी नेमके कोण आहेत आणि किती आहेत। सांगतो तुम्हाला मी। रामा जनार्दन आहेत, ते पण देशपांडे आहेत। त्यांचं मूळ गाव सोलापूर। त्यांचं 2च वाङ्मय लिखाण आहे। एक आरती अनंत भुजा विठो पंढरी राजा, ही एक पांडुरंगाची आरती आहे। आणि दुसरी त्यांनी एक आरती लिहिली आहे, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा। शेवट असा आहे, रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले। हे रामा जनार्दन। त्याचबरोबर बीडमध्ये मराठवाड्यात बिंदुसरेच्या तीरावर जनी जनार्दन। हे जनी जनार्दन गाणपत्य भक्त। गाणपत्य म्हणजे गणपतीच्या परंपरेतले। गणपती म्हणजेच गजकंठडी। शंकराने गणपतीची मौंज केल्यानंतर पार्वतीनं हिमालयात पर्वताच्या रांगेत गणपतीच्या कानात शंकराला मंत्र सांगायला लावला आणि गणपतीच गजकंठडी नाद झाले। गजानन तमहं वंदे गजकंठड रूपिणम असं वर्णन नाथपंथात केलंय। म्हणजे मच्छंद्र गोरक्षनाथाच्या आधी भगवान शंकरानं नाथपंथाची दीक्षा आपल्या गणेश नावाच्या पुत्राला दिली आणि तो कंथडपंथ उदयाला आला। कंथा म्हणजे वस्त्र, अंगावरचं प्रावरण, घोंगडी, गोदडी, काशाय वस्त्र, शाल, वेलवेट, महावस्त्र, विद्वत शाल, स्वेटर, जॅकेट, अंगरखा, बाराबंदी, तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा। कुडत म्हणजे काय? अंगावर कुडीला रक्षण करणारं। अंगरखा म्हणजे अंगाचं रक्षण करणारा। आपल्या प्रत्येक गोष्टीचं चिंतन करता येईल अशी समृद्ध आपली भारतीय संस्कृती आहे। श्रोते हो, कंथडनाथाला ज्ञान मिळालं। त्याच गजकंठडीनं त्या काळात धुंडी राजाला गुरुमंत्र दिला आणि धुंडी राजाचा गुरुमंत्र ज्यांनी जनार्दन स्वामीला मिळाला ते आदिलशहाच्या दरबारात होते। त्यांच्या विरोधात मुसलमानांनी तक्रार केली, म्हणून आदिलशहानी जनी जनार्दनाला हत्तीच्या पायाखाली बांधून मारण्याचा संकल्प केला। हत्तीला दारू पाजली, माहूक बसवला, त्याला अंकुशाचा मार दिला, हत्ती चित्कार करायला लागला आणि मग आता जनार्दन पंताला हत्तीच्या पायाखाली मारायचंय। तेवढ्या जनार्दन पंत म्हणाले, हे गजकंठड, हे गणेश, हे भगवान, हे पार्वतीनंदन, अशी त्याची स्तुती केली
आणि अंगावर धावणारा हत्ती डुलायला लागला आणि जनार्दन स्वामीला सोंडेनं उचललं आणि आपल्या पाठीवर बसवलं. आदिलशहानी मान खाली घातली आणि टाळ्याचा कडकडाट झाला. ते जनार्दन पंत, त्यांची समाधी बीड शहरात आहे. ते जनी जनार्दन, सोलापूरचे रामा जनार्दन, अजून एक आहेत विठो जनार्दन. हे गोलटगाव नावाचं गाव संभाजीनगर जिल्ह्यात आहे. म्हणजे संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद. तिथे गोलटगाव आहे आणि तिथे शाक्त मठ आहे. शाक्त म्हणजे देवीचे उपासक. आडवं कुंकू, कपाळाला हळद. तिथं बादशहानं गाय कापली होती, पण कापलेल्या गायीच्या रक्ताच्या मांसाच्या जाग्यावर गुलाबाचे फुलं तयार झाले. त्यामुळे त्या मुसलमानानं त्यांना 1200 एकर जमीन दान दिली आणि ब्राह्मणाला मठाधिपती केलं. आजही गादीवर ब्राह्मण आहे, पण त्याच्या ओठावर मिशा नाहीत, डोक्याला सिंडी नाही, इस्लामासारखी दाढी आहे, पण वैदिक धर्माचं आचरण ते करतात. स्वरूप तसं आहे पण वागणं वैदिक आहे. त्याचं नाव विठो जनार्दन. आणि आता हे जनार्दन आहे ते देशपांडे जनार्दन. यांचं गाव बहुल, तालुका चाळीसगाव आणि जिल्हा जळगाव, खानदेश प्रांत. त्या मातीला मी अभिवादन करून आलो, नमस्कार करून आलो, भेटून आलो. ते जनार्दन पंत किल्ल्यावरती कचेरीमध्ये काम पाहत असायचे. अत्यंत चोख बंदोबस्त, अत्यंत कडक शिस्त, पण त्यांना भगवान दत्तात्रयाचा सगुण साक्षात्कार झालेला होता. पहिलं मिरूचे शिखरी एक योगी निराकारी, मुजरा लावणी खेचरी प्राणायामी बैसला, तेने जिंकी इली माया, असं दत्तात्रयांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. भगवान दत्तात्रयांचा सगुण साक्षात्कार होता. 3 शिरे 6 हात तया माझे, दंडवत काखी झुळी पुढे श्वान, असं वर्णन या परंपरेत करण्यात आलेलं आहे. भगवान दत्तात्रयांची कृपा त्यांच्यावरती होती म्हणून ते तास ना तास किल्ल्याच्या उत्तर दिशेला साधनेमध्ये भगवान श्री दत्तात्रयांचं स्मरण करत असत. श्रीपाद श्री वल्लभांच्या पुढे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र सुरू झाला. पण दत्त उपासनेत त्याच्या पूर्वी काय मंत्र होता तो तुमच्या कानावर घालतो. नारायण विधी आत्रीनाथ असं स्मरण करत असत. नारायण विधी आत्रीनाथ, नारायण विष्णू, विधी ब्रह्मा, आत्री ऋषी आणि त्यांचे चिरंजीव दत्त. नारायण विधी आत्रीनाथ असं भजन त्या काळात होत असायचं. आणि पुढे श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा काल महामंत्र पुढे समाजापर्यंत सिद्ध झाला आणि आला. श्रोते हो, हिंदू मुसलमानांचं जुळवता जुळवता नाकीनव त्या काळात येत होते. आणि अशाच कालावधीमध्ये श्री दत्तात्रय भगवंतानं जनार्दन स्वामींच्यावरती अनुग्रह केला, कृपा केली. मलंग वेशात दत्तात्रय भेटले. ते एक ठिकाण ठाणे जिल्ह्याचे, त्याचं नाव मलंगगड आहे, पण त्याला अतिक्रमणामुळं हाजी मलंगगड म्हणतात. तिथे परवा मोठा नामसप्ताह झाला आणि ध्वज भगवे लावण्यात आले आणि आपल्या पद्धतीनं पूजा सुरू झाली. मलंग वेशात भगवान दत्तात्रय भेटले आणि त्यांनी जनार्दन स्वामींना गुरुमंत्र दिला. गुरुमंत्राने अनुग्रह दिला आणि दत्तात्रय अदृश्य स्वरूपात झाले, म्हणजे निर्गुण निराकार झाले. आणि ते म्हणाले, मला सर्वत्र शोध, जिकडे तिकडे दत्त स्वरूपात मी तुला दर्शन देतच राहील. म्हणून पैठणकरांचा जो क्रम आहे ना, तो दत्त परंपरेचा क्रम आहे. त्यात परंपरेत मी आहे, त्याच परंपरेत प्रभू काका पाठकांचं घर आहे, त्याच परंपरेत विवेक काका दंडवत आहेत, त्याच परंपरेत तुम्ही आहात. म्हणजे दत्तात्रयांची परंपरा महाराष्ट्रातल्या संत परंपरेत सगळ्यांच्या पूर्वी कोणाकडं असेल तर पैठणकरांच्याकडं ती परंपरा आहे. याच्या जाणीवा तुम्हाला असाव्यात, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असावं. श्रोते हो, भगवान दत्तात्रयांची कृपा पूर्ण झाल्यानंतर दत्तात्रयांची उपासना, दत्तात्रयांचं भजन, दत्तात्रयांचं चिंतन सातत्याने जनार्दन स्वामी करत असत. करता 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 अचानकच शांतीब्रह्म एकनाथ महाराज आले आणि त्यांनी भगवान दत्तात्रयांचे कृपांकित जनार्दन स्वामींना पाहिलं आणि लांबूनच चिंतन करत करत हात वर केले आणि साष्टांग नमस्कार केला. आणि संत वचन आहे, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा नाही बोलायाची सीमा. पळत पळत आले आणि प्रणिपात केला.
प्रणिपात केल्या केल्या श्री स्वामींनी आपले डोळे उघडले आणि स्वामींच्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागल्या. आपल्या गुरुदेवांच्या डोळ्यात पाण्याच्या धारा का, असं ओळख नसताना अचानकच नाथाने विचारलं. तेव्हा जनार्दन स्वामी म्हणाले, एखाद्या जाणत्या सद्गुरूला जाणता शिष्य मिळाल्यानंतर आनंद द्विगुणित होत असतो. अज्ञान्याला ज्ञानी करीतच असतात, पण ज्ञानी मिळाला तर अधिकच चांगलं असतं. वर्गात समोर बसणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यावरती शिक्षकाचं लक्ष जसं केंद्रित झालेलं असतं, तसंच सद्गुरूचं शिष्याच्या प्रती असतं. कृपा सगळ्यावरच असते, पण त्यातला चाणक्य, प्रश्नोत्तरी करणारा, प्रस्थानत्रय पाहणारा, उपनिषद सांगणारा, चर्चा करणारा, न्याय कळणारा, वेदांत प्रतिपादन करणारा, व्याकरणातला ज्ञाता कुणी असेल त्यावरती श्रीगुरूची कृपा विशेष अशा प्रकाराची असते. यात तिळमात्र शंका अजिबात नाही. 7:16 झालेत. किती वेळ बोलायचं मला तुम्ही सांगा, की थांबायचं? एक 5-10 मिनिट, 5 मिनिट. तुम्ही जरा होय माना प्रसन्नपणाने हलवा ना जरा. बंद करू का? हम लोगों के महाराज जी मराठी बोले समझ लेता है. वाह वाह, भारत माता की हर हर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्यापेक्षा हे ज्येष्ठ संन्यासी आहेत. हे असतील, स्वामी असतील. मी नवा आहे, मला आत्ताशी 10 वर्ष झालेत, मला काही कळत नाही. माऊली असं लिहितात, जो जाला म्हणे तो काहीच नेणे. माणसाने जन्मभर विद्यार्थी राहावं असं सांगावं, मला काही कळलं नाही. मग हळूहळू कळतं असं म्हणतात. हे ज्येष्ठ आहेत सगळे. मी ज्येष्ठ यतींचा रिस्पेक्ट करतो. मी कधी त्यांच्या लेव्हलला बसत नाही. पण आता कथेचं प्रांगण आहे, कथाव्यासांची एक जागा वेगळी असती म्हणून मी इथे बसलो. अन्यथा मगवासुद्धा काकांच्या घरी मी स्वामींच्या समोर खाली बसलो. हा रीतिरिवाज जर आपण नाही पाळला तर कसं होईल? सगळेच आमदार निवडून जातात, मग सगळेच काही सभापतीच्या खुर्चीवर बसतात? सगळेच खासदार होतात, मग सगळेच काही गृहमंत्री होतात? आणि सगळेच काही देशाचे सभापती होतात? एखादाच होत असतो. सगळेच 12वीला बरोबर असतात, सगळेच काही मेडिकल लाईनला जातात, सगळेच काही IT क्षेत्रात इंजिनियर होतात? नाही, काही 12वीचे मुलं आहे गारी गारवायला आहे भंगार. वर्ग तोच, विद्यापीठ तेच. पण ज्याची त्याची बौद्धिकता आहे, ज्याचं त्याचं आचरण आहे, ज्याचं त्याचं वागणं आहे, ज्याचं त्याचं फळ ज्याच्या त्याच्या कर्मानं ज्याला त्याला मिळत असतं. आज शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना श्री गुरुचं दर्शन घडलं. आणि ऐका ना, दर्शन कसं घडलं? दर्शन घडलं आणि जनार्दन स्वामींनी 2 मिनिटात डोळे शांत केले आणि दत्ताचा धावा केला तर दत्तात्रय प्रकट झाले. काळ्या कपिल्या गाईचं दूध काढलं एका कटोऱ्यात. ऐका ना, अवलिया संतांचं जीवन कसं असतं, अवधूत कसे असतात, तुर्यातीत कसे असतात. म्हणजे संन्यास एक कोटीचक, बहुदृक, हंस, परमहंस, तुर्यातीत, अवधूत हे भिन्न भिन्न प्रकार आहेत. अवधूत ही अंतःकरणाची अवस्था आहे. अवस्था आहे. कसं जीवन असतं? एकाच कटोऱ्यात दूध काढले गाईच, त्याच कटोऱ्यात दत्तात्रय प्रसाद घेत आहेत, त्याच कटोऱ्यातला प्रसाद जनार्दन स्वामीला दिला आहे, त्याच कटोऱ्यातला प्रसाद गाईलाही दिला आहे, आणि त्याच कटोऱ्यातला प्रसाद 4-5 तिथे श्वान आले होते, कुत्र्यांनाही दिला आहे. नाथ महाराजांनी डोळ्याला हात लावला, कानाला हात लावला. हे कोडं काही कळत नाही. याला म्हणायचं न कळे कान्होबाचे कोडे. अवलिया संतांचं जीवन वेगळंच असतं. त्यांना देश, काल, तिथी, नक्षत्र, जात, धर्म, वर्ण, कुळ, गोत्र, प्रांत, लिंग, भाषा, पंथ या सगळ्याच्या पर झालेल्या असतात. ते पुढे गेलेले असतात. त्यांना सुखदुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. त्यांना सुखही समान, दुःखही समान, सोळही चांगलंच आणि सोळ नसलं तरी चांगलंच. मिळालं पवित्र पाणी तर उत्तमच, न मिळालं तरी उत्तमच. मिळाला पदार्थ तर छानच, न मिळाला तर उत्तमच. कॉट मिळाला तर उत्तमच, न मिळालं तर गादीच्या, न मिळाली ती घोंगडी, न मिळालं दर्भाचं आसन. ही जी अवस्था आहे ती सत्पुरुषांची अवस्था असते. हे जनार्दन स्वामींनी सांगून दिलंय. नाथा, माझं शिष्यत्व तुला स्वीकारायचं असेल ना तर तुला समत्व दृष्टी ठेवावी लागेल.
ईशा वास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृध कस्य सिद्धनम आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वं विष्णुमयम जगत. हे सगळं जगत तुला हरिमय दिसलं पाहिजे. स्वामीजी गोस्वामी तुलसीदासजी रामचरित मानस में चौपाई ऐसी लिखते हैं कि हरि व्यापक सर्वत्र समाना. हरि आणि ब्रह्म सगळीकडे व्यापक आहे. ममयांशो जीवलोके सर्वत्र श्री हरी व्यापक आहे. त्यामुळे भेदाच्या पलीकडची वृत्ती आहे ना ती संन्यस्त वृत्ती आहे. सर्वसंग त्यागानंतरची वृत्ती ती संन्यस्त वृत्ती आहे. संन्यासाला हे नेम त्यांनी का पाळायचे? आपण पाळले नाहीत लोक पाळणार नाहीत म्हणून पाळायचे. पण त्यांना असं नाही की स्वतंत्र पूजा केलीच पाहिजे. आवश्यकता काय? अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वम आसी, मी ब्रह्म आहे ही अनुभूती गुरुकृपेनं एकदा झाल्यावर वेगळी औपचारिकता का करायची? मी जर केली नाही संध्या तर माझ्याबरोबरचा वरदराज करणार नाही, आमचे शिष्य क्षीरसागर करणार नाहीत म्हणून मी करायची. एथ वडील जे जे करीती तया नामू धर्मू ठेवीती एरतीची अनुष्ठिती सामान्य सकळ. घरातल्यानी जर पूजा नाही केली थोरल्यानी तर धाकटा 12:30ला उठेल आणि 1ला स्नान करेल. त्यामुळे त्यांनी लाज काज का होईना देवावरती पाणी घालावं आणि तीर्थ घ्यावं. तसंच संतांचे दंडी संन्याशांचे आम्ही हे कर्म इतरांच्या भल्यासाठी करायचे. आम्ही केलं नाही तर अन्य करणार नाहीत, करावंच असा कटाक्ष आम्हा लोकाला नाही. हे माईक समोर ओपन मीडिया तंत्राच्या समोर मी बोलतोय म्हणजे जिम्मेदारी अंगावर घेऊन बोलतोय. तुम्ही मोकळे व्हाल पण या क्लिपा व्हायरल होऊन समाजात जातील एडिटिंग करून, तेव्हा मला प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील. आणि जिम्मेदार एक स्टडी करत चिंतन करत हा भाव मी आपल्यासमोर मांडतो आहे म्हणून हे पाळावं लागतं. पण जनार्दन स्वामींनी उत्तर दिलंय, नाथा माझं शिष्यत्व स्वीकारायचे हो, विठ्ठल जळी स्थळी भरला, ही तुझी भूमिका असली पाहिजे. आणि मोरोपंत आर्या लिहित आहेत, भूजल तेज समी रख रवी शशी काष्टादिकी असे भरला. श्रीहरी सर्वत्र विराजमान आहे, काष्टात आहे, जलात आहे, आपात आहे, तेजात आहे, कुठे नाही श्रीहरी. तुम्ही लावलेल्या चटईतही ब्रह्मतत्व आहे, तुमच्या हातातल्या काठीतही ब्रह्मतत्व आहे, कशात नाही ब्रह्मतत्व लक्षात धरा तुम्ही. म्हणून माऊली असं म्हणाली की देवाला सर्वत्र मानलं तर पाऊल टाकणे कठीण होईल. जीवाचे नावे तृणही नोलांडावे, पाय टाकताना गवताची काडी पायाखाली आली त्यातही ब्रह्मतत्व आहे, मग वागायचं कसं हा प्रश्न महत्त्वाचा आहे ना. मग त्यातही चिंतन करायचे. काय करायचे? काय करायचे माहिती का? व्यापक ब्रह्म पाहत असताना आपण त्यात सामान्य आणि विशेष चिंतन करायचं. कोणतं चिंतन करायचं? सामान्य आणि विशेष. फॉर एक्झाम्पल, काष्टात लाकडात अग्नी आहे का? बोला. आहे. दिसतो का? मग नाही का? आहे. दिसतो का? नाही. नाही तेव्हा सामान्य आहे आणि होय तेव्हा विशेष आहे. पण ब्राह्मण मंत्रसंहिता म्हणून अग्निमंथन करताना त्याच काष्टातील सामान्य अग्नी असामान्य होतो, विशेष होतो. तसं ब्रह्मतत्व आहे. ब्रह्मतत्व आहे हे सामान्य आहे, पण गुरुकृपेनं ते विशेष कळत असतं. त्यामुळे गुरुकृपा असावी लागते. जनार्दन स्वामींनी बोध दिला आणि दत्तात्रयांना जवळ घेतलं. दत्तात्रयांच्या डोक्यावरून हात फिरवला. एक वाक्य बोलू का? गुरुदेवात अशी किमया असती की माझ्यासारखा दगड पाषाण बुद्धी नसलेला, म्हशीपुत्रवत म्हणजे रेड्यासारखं जीवन जगणारा, श्वानवत कुत्र्यासारखा उष्ट खाणारा, अज्ञानी कफल्लक पापी भ्रष्ट भोगी संसारी विषयासक्त माझ्यासारखा सामान्य जीव जर गेला आणि गुरु अधिकारी असतील आणि त्यांचा हात जर आपल्या डोक्यावर ठेवला तर ते काय करतात? ए हृदयीचे ते हृदयी म्हणजे काय? बोर्डातला सप्लाई बल्फाकडं आला की दिवा जसा पेटतो तसा त्यांचा करंट आपल्याकडे येतो आणि आपला ज्ञानाचा दिवा पेटतो. हा त्याचा अर्थ आहे. याला म्हणायचं शक्तिपात. याला काय म्हणायचंय? शक्तिपात. ही शक्तिपात दीक्षा आहे. भिंतीला काही सप्लाय दिलता, भिंतीत काही करंट दिलता, भिपणीला काही जनरेटर जोडलं होतं, भिंत काही सौर ऊर्जेवर होती,
स्पर्श केला आणि चालायला लागते. सर्कशीत अस्वल आहेत, सिंह आहेत, वाघ आहेत, उंट आहेत, घोडे आहेत, सायकली आहेत, बुलेट आहे, गाडी आहे, जीप आहे, कार आहे. सर्कसीत रेडा नाही, रेडा. हे सुद्धा काही रेड्यांना कळत नाही. रेडा रेडा, रेड्याला स्पर्श केला आणि रेडा यस पश्यती सपश्यती चक्षुंश पश्यती आग्नेमेळे पुरोहितै. ज्ञानदेव म्हणे बोले रघुवेद ओंकार हा शब्द प्रणवाचा. पंडितांनी डोकं लावलं, माऊलींची शाखा यजुर्वेदाची आहे. कदाचित या रेड्याची भेट माऊलींची झाली असली आणि जाता येता यांनी मंत्र ऐकले असले तर इक्वलेंट तत्समान हा रेडा उच्चार करू शकतो. म्हणून तात्काळ कॉमर्सचा मुलगा पण पेपर दिला सायन्सचा, मुलगा सायन्सचा आणि विषय दिला आर्ट. ऐकताय ना? मुलगा मेडिकलचा, विषय दिला इंजिनिअरिंग सिव्हिलचा. नीट ऐका. मुलगा तारतंत्री आणि विषय दिला टर्नर फिटर. तात्काळ क्विक विषय दिला. पण कृपा पांडुरंगाची, भगवान दत्तात्रयांची अशी स्पर्श केला आणि ते म्हणाले या ब्राह्मणांची इच्छा मोडू नका, ब्राह्मणांची इच्छा मोडू नका, देवालाही आज्ञा पाळावी लागती. हे भूतळीचे देव मंत्रविद्येशी माहेर ब्राह्मण जे. या मंत्रविद्येचं माहेर ब्राह्मण आहेत, त्यांना अपमान होईल असं वागू नका. हे म्हसीपुत्रा, तुम्ही तुमच्या मुखानं रघुवेदाचे मंत्र म्हणा. ज्ञानदेव म्हणे बोले रघुवेद. रघुवेदाच्या मंत्रसंहिता बाहेर पडल्या. कथा समाप्त. दात्त, उदात्त, अनुदात्त आणि प्रचूर वेदाची स्वर पोथ्यातून दुरुस्त करावी लागली. आडवा स्वर की उभा स्वर, अपस्तंभी की बाष्कळ, राणायणी की शुक्ल यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद की सामवेद, रघुवेद की अजून एखादा सुप्तवेद सूक्ष्मवेद. काय करावं कळेना. मुद्दा माझा, याला शक्तिपात म्हणतात. असामान्याला सामान्य श्रीगुरु करू शकतात, करू शकतात. ही कृपा आहे, ही किमया आहे त्यांची. नाथांच्या सहस्राधाराला स्पर्श केला. परिणाम विवेक काका, सगळ्या चक्राचं उत्थान झालं. सगळ्या चक्रातल्या स्वादिष्टानापासून मूलाधारापर्यंत जे जे चक्र आहेत, ज्या ज्या पाकळ्यात ढम ह्रीम क्लीम भम ढम अम आहा ही जी अक्षर आहेत ती जागृत व्हायला लागली आणि एका क्षणात नाथांची आल्हाद समाधी लागली. लुब्धली नादी लागली समाधी. एका क्षणात पहिल्या दिवशीचं दर्शन आहे आणि पहिला स्पर्श आहे. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. तुम्ही केलेलं दान आठवड्यात संपेल, 10 वर्षात संपेल, एक पिढी संपल्या जाईल. परंतु संत कृपेचं दान, गुरुकृपेचं दान शिष्याला जेव्हा मिळतं ते कधीच संपत नसतं, ते अकल्प राहत असतं. हे दान मिळण्यासाठी गणेश बाबांच्या पवित्र दरबारात सत्संग सोहळा विवेक काका आपण दिलाय. अन्नानं क्षणाची तृप्ती आहे, परंतु विद्याधनम सर्वधन प्रधानम अशा प्रकारची तृप्ती आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना श्री जनार्दन स्वामींचा कृपा आशीर्वाद इथपर्यंत आपण चरित्र आणलंय. पुढची चरित्रकथा उद्या आपण पाहूया. आपण लवकरच येऊया. काल जनरेटर, MACB, आज स्वामी, उद्या अजून काय होतं आहे गणेश बाबांनाच माहिती आहे. ते ठरवतील त्याप्रमाणे होईल. शेवटी आपण अल्पजीव आहेत, त्यांची कृपा असेल तसं होईल. काकांची एकट्याची तळमळ तरी काय करतील, सगळे सक्रिय पाहिजेत. लोकांनी अगदी या धर्मकार्यासाठी धडपड केली पाहिजे. कशी केली पाहिजे? धडपडेपर्यंत धडपड केली पाहिजे, तर परमार्थ सापल्य होतो, नाही तर काही उपयोग नाही. काही लोकांची तळमळ आहे, पण त्यांच्या तळातला मळ न गेल्यामुळं तळमळ व्यर्थ आहे. तळातला मळ जावा लागतो तेव्हा ती तळमळ कामाला येत असते. या यूट्यूब चॅनलच्या विषय लोकांच्या समोर आपण सातत्याने देत आहोत. समाज स्वीकारत आहे. माझ्या महाराष्ट्र सारस्वतातल्या श्रवण करणाऱ्या श्रोत्यांना खूप खूप धन्यवाद देत आजच्या या मालेला आपण याच ठिकाणी विराम देऊ. सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव हर हर प्रभु रामचंद्र भगवान की श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। आज के आनंद की जय। सगळ्यांना दत्तनामाचा सोहळा चालू आहे। आपण 24 तास दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा आपल्या मंदिरात 24 तास मंदिर उघडं ठेवून हा चालू आहे। लोग को महाराज ने औषध दिया हुआ है, औषध दिया हुआ है। मतलब ये नहीं है आप लोग को कुछ शरीर में तकलीफ है, नहीं। श्रद्धा भक्ति ज्ञान ये तीनों, श्रद्धा से भक्ति से ज्ञान से जो प्रवचन किया स्वामी जी ने आपने सुना है। अपना बुद्धि शक्ति में अगर कुछ गलती है उसके लिए थोड़ा सा औषधि दिया हुआ है। उस औषधि को ये जन्म में, अगले जन्म में नहीं है, यही जन्म में हम लेके वो सार्थक जीवन करने के लिए जो उन्होंने औषध दिया हुआ है उसका पूरा प्रवचन का नहीं मत ले लो, आप 10% ले लो। अपना जीवन में 10% ले लिया तो अपना संसार सुखी रहेगा। जो मार्ग इन्होंने बताया, अपना शुद्धिकरण का भी बताया, ज्ञान का बताया, वैज्ञानिक बताया, अवैज्ञानिक भी बताया। शुद्धिकरण का बताया ना, शीशा साफ करना। शीशा साफ करना मतलब बाहर का नहीं है, अंतःकरण अंदर का शीशा जो है प्रज्वल करने के लिए साफ करना। ये सब जो सब्जेक्ट है उसका जो प्रवचन का जो मेन 10% आप लोग ले लिया, अपना जैसा सुखी मनुष्य कोई भी नहीं। इसलिए आज श्रद्धा भक्ति ज्ञान से आप लोग ने महाराज का प्रवचन नहीं, ऐसा है आज स्वामी जी आया प्रवचन सुन लिया, कल भूल गया, ये नहीं करना। जो प्रवचन में जो मुख्य अंश है अपना जीवन में हम ले सकता है, वो ज़बरदस्ती भी नहीं लेना। वही बोल रहा हूँ मैं, खाना औषध रूप से खाना है। जो उन्होंने औषधि दिया है वो खाना है आपको। इसलिए जो लेना है अपना जीवन में ये ले सकते हैं, हम साधना कर सकते हैं। श्रद्धा भक्ति ज्ञान से जो हम काम करेगा वो 100% आपको उत्तर मिलेगा। इसलिए आप सब लोगों ने श्रद्धा भक्ति ज्ञान से महाराज का प्रवचन सुना है, उसका आशीर्वाद भी मिला है। उसका जो थोड़ा सा आप जीवन में ले लीजिए, आगे आपका जीवन सुखी रहेगा। ये बात बोल करके सब सुखी रहना है। अभी सनातन धर्म जो है ना, अभी जिंदा है। आप लोग जो बैठ के प्रवचन सुन रहे हैं ना, ये सनातन धर्म है। अगर सनातन धर्म नहीं है तो कोई भी नहीं आता। और स्वामी जी भी बोलेगा नहीं है, हम संन्यास मतलब संन्यास लेके क्या मतलब नहीं है। संन्यास लेने के बाद अपना वो जीवन अलग रहता है, हम कुछ ना कुछ करता है, कोई भी है। लेकिन आम आदमी सामान्य मनुष्य को हम लोग क्या सिखा सकते हैं, क्या कर सकते हैं उसको, वो भक्ति मार्ग में कैसे आना ऊपर, उसको क्या रास्ता दिखाना है। ये तो सन्यासी लोग सोचते रहते हैं, लेकिन जो सन्यासी लोग आपको उपदेश करता है, नहीं तो एक वाक्य जो अच्छा वाक्य बोलता है ना, वो हम लेना है अपना संसार में लेना। हर एक आदमी सन्यासी नहीं हो सकता, संसारी रहना है। लेकिन साधना के लिए जो सन्यासी आप लोग को बोलता है, उसको मन में लेके थोड़ा सा अपना संसार में वो लेना है। लेने के बाद में सुखी संसार जी सकता है। इसलिए सब लोग वही श्रद्धा भक्ति ज्ञान से
प्रवचन सुनाए। आप सब लोगों को गणेश महाराज का और दत्त महाराज का कृपा आशीर्वाद सदा रहे, जीवन में सुखी रहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।